नमस्कार मंडळी, असा नाश्ता कोणाकोणाला आवडतो नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग कशाचा बनवलेला आहे दाखवते. कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल 1 ते 1.5 पळी तेल घातलेलं आहे. त्यानंतर एक मोठा कांदा एकदम बारीक चिरून घातलेला आहे. कांदा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये हळद, घरचं काळं तिखट आणि मीठ घातलेलं आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 तांब्या पाणी घालायचं आहे, म्हणजे 2 गिलासच्या जवळपास पाणी घालायचं आहे. आपल्याकडे जितक्या पोळ्या शिळ्या उरलेल्या आहेत तेवढं पाणी घालू शकतो. आज आपण हे शिळ्या पोळ्याचा नाश्ता बनवणार आहोत. छान उकळी आली की त्यामध्ये आपल्याला पोळ्याचे तुकडे करून टाकायचे आहेत, एकदम बारीक बारीक असं. पोळ्याचा नाश्ता कोणाकोणाला आवडतो नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्ही कशा पद्धतीने पोळ्याचे तुकडे करता नक्की सांगा. तर ह्या अशा पद्धतीने पोळ्याचे तुकडे शिजून घ्यायचे आहेत. बघू शकता एकदम छान असं शिजून घ्यायचं आहे आणि थोडासा रस्सा ठेवायचा आहे यामध्ये. त्यानंतर ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि यावर छान असं गावरानी तूप घालायचं आहे आणि मस्त खायचं आहे. शिळ्या पोळ्या उरल्या तर अजिबात फेकून द्यायच्या नाही. त्याचे खूप काही वेगवेगळे प्रकार बनवून खाऊ शकतो आणि खायला अप्रतिम लागतात. आणि शिळी पोळी खाणं शरीरासाठी खूप चांगलं असतं बरं का. बरेच जण म्हणतात मग एवढं पोळ्या करायच्या कशाला, शिळं खायचं तर. पण शिळी पोळी, गरम पोळी खाण्यापेक्षा शिळी पोळी खाल्लेली शरीरासाठी खूप चांगली असते. तर आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि एकदा अशा पद्धतीने शिळ्या पोळ्याचे तुकडे करून बघा, ते बी काळ्या मसाला घालून. काळा मसाला घालूनच करा, खूप छान लागते. लाल तिखट घातलं तर यामध्ये थोडीशी मुगाची डाळ घाला. चला तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय.